नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. एका अंड्यामध्ये साधारणपणे 6 ते 7 ग्रॅम इतकं प्रोटीन असतं, 5 ते 6 ग्रॅम इतके चांगले फॅट्स असतात आणि 77 ते 78 इतक्या कॅलरीज असतात. पिवळ्या भागामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं, परंतु पोषण मूल्यही भरपूर असतात. त्यामुळे अंड्याला सुपर फूड असं म्हटलं गेलं आहे. म्हणूनच रोज एक तरी अंडं खायलाच हवं. त्यामुळे आज आपण अंड्याची एक वेगळी रेसिपी पाहतोय. आज आपण पाहतोय सुरत मुंबई स्पेशल स्ट्रीट फूडचा एक प्रकार. आज आपण पाहतोय गरमागरम चमचमीत अंडा घोटाळा. अंडा घोटाळा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचं पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये 1 इंच आकाराचा बटरचा तुकडा घालायचा आहे. किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटरचं प्रमाण वाढवू शकता. खरं तर अंडा घोटाळा बटरमध्येच केला जातो, परंतु डायरेक्ट पॅनमध्ये आपण जर बटर घातलं ना तर ते करपतं. म्हणून आधी 1 चमचा तेल घालायचं आणि नंतर बटर घालायचं. कोणताही पदार्थ करताना जर बटरचा वापर करायचा असेल तर केव्हाही असं 1 चमचा तेल घालायचं आणि नंतर बटर घालायचं. बटर पूर्णपणे वितळलं की यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे, 1 चमचा मीठही घालायचे आणि हा कांदा आपल्याला सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर परतत राहायचा आहे आणि नंतर मात्र मंद आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. केव्हाही कांदा परतताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मिठाला पाणी सुटतं आणि आपला कांदा करपत नाही, व्यवस्थित शिजतो, लवकर परतला जातो. हे पहा, अगदी 5 मिनिटांमध्ये कांद्यानं पूर्णपणे रंग बदलला नाही आहे, परंतु कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मंद आचेवर 2-3 मिनिटं एकसारखी परतत राहायची, म्हणजे तिचा कच्चा उग्रदर्प उडून जाईल. कांद्यामध्ये पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा लालबुंद बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं एकसारखा परतत राहायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो आणि टोमॅटो थोडा शिजतो देखील. आपला टोमॅटो मऊ पडलेला आहे आणि सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला, पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर देखील घालायची आणि पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस आपल्याला 2 मिनिटं मंद आचेवर एकसारखे परतत राहायचे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतील. तुम्हाला या अंडा घोटाळ्याला रंग अगदी लाल भडक यायला हवा असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा रंगाची लाल मिरची पावडर, म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर देखील घालू शकता. आता आपण ज्याप्रमाणे पावभाजी मॅश करलो ना, त्याप्रमाणे आपल्याला मॅशरच्या साहाय्यानं हे सगळे जिन्नस मॅश करून घ्यायचे. अगदी 2च मिनिटांमध्ये आपले सगळे जिन्नस बारीक झालेले आहेत, व्यवस्थित मॅश झालेत, एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं, गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला एकसारखं 2 मिनिटं ढवळत राहायचं आहे. 2 मिनिटानंतर सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील, एकजीव होतील. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची. आता हे उकडलेला अंडा आपल्याला किस्तीच्या साहाय्यानं यामध्ये किसून घ्यायचं आहे, परंतु किसताना आपल्याला किसणीच्या मोठ्या छिद्रांचा वापर करायचा आहे. एक उकडलेलं अंडं किसून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एक दुसरं उकडलेलं अंडं घ्यायचं आहे आणि हे अंडं आपल्याला अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालायचं आहे. आणि आपल्याला सुरीनं छोटे छोटे तुकडे करायचे नाही, तर अशा पद्धतीनं हातानंच आपल्याला छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत. यामुळे टेक्स्चर तर छान येतंच, शिवाय चवही खूप छान येते. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करता उलटण्याच्या साहाय्यानं हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं चेचूनही घ्यायचं आहे. आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा आता व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि थोडंसं घट्टही झालं आहे. आता यामध्ये पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्यानं आपला अंडा घोटाळा आणखी स्वादिष्ट लज्जतदार होतो. पाणी मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपलं मिश्रण पाहताना तुम्ही कसं सरसरीत दिसतंय. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला असंच उकळू द्यायचं. आता आपल्याला हाफ एग फ्राय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला शेजारी शेगडीवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल आणि 1 इंच आकाराचा बटरचा तुकडा घालायचा आहे. बटर वितळलं की यामध्ये आपल्याला एक कच्चा अंडं फोडून हळुवारपणे तव्यावर सोडायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. अंडं तव्यावर व्यवस्थित गोलसर पसरलं की यावर आपल्याला चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ, चिमूटभर काळी मिरी पावडर, चिमूटभर लाल मिरची पावडर घालायची. आता तयार झालेलं हाफ फ्राय आपल्याला या उकळत्या मिश्रणावर अगदी अलगदपणे ठेवायचं आहे आणि उलटण्याच्या साहाय्यानं आपल्याला या हाफ फ्रायचे छोटे छोटे तुकडे करत राहायचे आहे आणि या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आता तुमच्या हळूहळू लक्षात येतच असेल की या डिशला अंडा घोटाळा का म्हणतात, कारण या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये आपण उकडलेलं अंडं किसूनही घातले, उकडलेलं अंडं छोटे छोटे तुकडे करूनही घातलं, एक फ्राय केलं आणि त्याचे तुकडे करून ते मिक्सही केलं आहे.
या एकाच प्रकारच्या डिशमध्ये अंड्यांचे 3 टेक्स्चर दिसतात, म्हणजे वेगळंच काहीतरी दिसतंय. याचा अर्थ काहीतरी घोटाळा झालाय, म्हणून याला अंडा घोटाळा असं म्हटलं जातं. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 इंच आकाराचा बटरचा तुकडा घालायचा, बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर देखील घालायची आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. मिक्स करता करता जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं असं वाटत असेल तर पुन्हा एकदा थोडंसं कोमट पाणी यामध्ये घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे हे पहा, अशा प्रकारे थोडंसं सरसरीत टेक्स्चर असायला हवं. हे पहा, आपण रंगाची लाल मिरची पावडर वापरली नाही आहे म्हणून पिवळाचा रंग आला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. शेजारील शेगडीवर पुन्हा एकदा तवा गरम करून घ्यायचा आणि पहिल्याप्रमाणेच आपल्याला हाफ एग फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण या डिशमध्ये 2 हाफ फ्राय आणि 2 उकडलेली अंडी असा 4 अंड्यांचा वापर केला आहे. आपला अंडा घोटाळा तयार झाला आहे. आता एक सर्विंग प्लेट घ्यायची आणि या सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला आपण तयार केलेलं अंड्याचं गरमागरम मिश्रण घालायचं आहे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर देखील पेरायची. आवडीप्रमाणे बटरही घालायचं आहे आणि यावर आपल्याला आत्ता आपण नुकतंच तयार केलेलं हाफ एग फ्राय हळुवारपणे ठेवायचं आहे आणि त्यावर देखील आपल्याला बटर घालायचं आहे. आता पुन्हा तवा गरम करून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे बटर घालायचं आहे. बटर वितळलं की या बटरवर आपल्याला चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा पावभाजी मसाला, अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि आता या तव्यावर आपल्याला 2 लादी पावचे जोड ठेवायचे, बटर लावायचे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला हे लादी पाव अगदी खमंग खरपूस मध्यम आचेवर शेकून घ्यायचे. आणि आता गरमागरम वाफळलेल्या चमचमीत अंडा घोटाळ्याबरोबर आपल्याला हा मसाला पाव सर्व करायचा आहे आणि अंडा घोटाळ्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि फॅट्सही नसतात, परंतु जो पिवळा बलक असतो ना त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, परंतु पोषण मूल्यही तितकेच असतात. जर तुम्हाला यामध्ये अंड्याचा पिवळा बलक वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही भाजून घेतलेलं 1 चमचा हरभरा डाळीचं पीठ वापरा, म्हणजे टेक्स्चर तसंच येईल. सर्वसाधारणपणे एका व्यक्तीनं एका दिवसामध्ये 2 अंडी खायला हवी, म्हणजे आपण ज्या प्रमाणामध्ये आज ही डिश तयार केली ना ती 2 व्यक्तींना अगदी पुरेशी आहे. पण या अंडा घोटाळ्याचा आस्वाद पावाबरोबर घेणार आहोत, म्हणून आपल्याला पावभाजी मसाल्याचा याच्यामध्ये वापर करायचा आहे. याआधी देखील आपण अंडा करी, अंडा मसाला, एग लबाबदार मसाला, एग फ्राय, एग बिर्याणी अशा अंड्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत. त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर नक्की पहा. आहे की नाही करायला सोपा, शिवाय पटकन तयार होणारा, शिवाय झणझणीत चमचमीत असूनही पौष्टिक आणि नेहमीपेक्षा वेगळा सुद्धा. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अंडा घोटाळा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.